हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आपण आज कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बघणार आहोत. सो तसे बघितले तर कॅन्डलस्टिक पॅटर्न्स खूप सारे आहेत, पण आपण इम्पॉर्टंट आहेत तेच बघणार आहोत. सो आपण या व्हिडिओमध्ये सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बघणार आहोत. फक्त डबल ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, कारण की व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल. सो जेवढे इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाच्या ज्या कॅन्डल्स आहेत त्याच मी तुम्हाला शिकवणार आहे एकदम सोप्या भाषेमध्ये. सो कॅन्डलस्टिक पॅटर्न्स चालू करण्याच्या आधी तुम्हाला मी कॅन्डल कशी फॉर्म होते हे तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओला स्टार्ट करूया. सो बघा, समजा एखादा मार्केट जेव्हा ओपन होतो तेव्हा समजा मार्केट इथे ओपन झाला. ओके, इथे ओपन झाला आणि हळूहळू कुठे गेला, वर गेला हळूहळू, आणि वरून परत रिजेक्शन घेऊन खाली यायला लागला. ओके, इथे काय झाला होता, ओपन झाला होता. मग हळूहळू 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 खाली यायला लागला. ओके, इथपर्यंत आला आणि परत वर जायला लागला आणि इथेच येऊन हा क्लोज झाला. ओके, इथे येऊन काय झाला, क्लोज झाला. सो आता इथे ओपन झाला आणि इथे काय झाला, क्लोज झाला. वरती कुठपर्यंत गेला होता, इथपर्यंत गेला होता आणि खाली इथपर्यंत गेला होता, पण क्लोजिंग कुठे दिलेली आहे, इथे दिलेली आहे. मग जेव्हा कधीही कोणताही प्राइस किंवा कोणतीही कॅन्डल वरून जेव्हा ओपन होते आणि खाली येऊन क्लोज होते, म्हणजे ती कॅन्डल कोणत्या रंगाची असते, ती कॅन्डल कोणत्या कलरची असते, ती असते, एक मिनिट, आपण हिला बॉडी देऊया. हे बघा, ह्याला आपण बॉडी असं नाव देऊया. ह्याला काय म्हणतात, बॉडी. ओके, इथे काय झाला, ओपन झाला. सॉरी, इथे काय झाला, क्लोज. ओके, सो ही कॅन्डल कोणत्या रंगाची फॉर्म होईल, ओके, ही होईल रेड कलरची. मग आपण ह्याच्यामध्ये कलर टाकूयात. ओके, सो ही झाली आपली रेड कॅन्डल. कशी फॉर्म झाली, प्राइस इथे ओपन झाली, वरती गेली, वरून परत ह्या पॉईंटवरून खाली आली आणि खाली आली, इथून परत वरती जाऊन इथे येऊन क्लोज झाली. सो आपण ओपन आणि क्लोज बघितला आणि तिथून आपण एक बॉडी ड्रॉ केली. सो ही कोणत्या कलरची झाली, रेड कलरची. का, कारण की ही वरती ओपन झाली आणि क्लोज कुठे झाली, खाली. आणि ही कुठपर्यंत प्राइस गेली होती, इथपर्यंत गेली होती. म्हणजे आपण ह्याला काय म्हणू शकतो, शॅडो किंवा वीक. तुम्ही बघता ना, आता आपण बघूया वरती. हे बघा, हे काय झाली, वीक झाली. आपण याला शॅडो म्हणू शकतो. आणि ही काय झाली, बॉडी. ओके, ही काय झाली, बॉडी. ही काय झाली, वीक. म्हणजे प्राइस इथपर्यंत आला होता. हे बघा, हे काय झाली, वीक झाली. वीक किंवा आपण शॅडो याला म्हणतो. ह्याला काय म्हणतो, आपण बॉडी म्हणतो. ओके, सो ह्याच प्रकारे समजा एखादी प्राइस इथे ओपन झाली, इथे ओपन झाली. ओके, आणि ही हळूहळू खाली गेली. ओके, हळूहळू खाली गेली, परत हळूहळू हळूहळू वर गेली, हळूहळू वर गेली आणि इथून परत खाली यायला लागली. ओके, इथून परत खाली इथपर्यंत आली आणि इथे येऊन ही क्लोज झाली. इथे येऊन काय झाली, क्लोज झाली.
सो ओपन कुठे झाली? खाली झाली आणि वरती येऊन क्लोज झाली. म्हणजे कॅन्डल कोणत्या रंगाची असणार? आपण बॉडी ड्रॉ करूया. कॅन्डल कोणत्या रंगाची असणार? ही असणार ग्रीन कलरची. ओके, कारण ही ओपन इथे झाली आणि क्लोज कुठे झाली? वरती क्लोज झाली. सो ओके, ह्या प्रकारे कॅन्डल फॉर्म होते. ओके, सो कोणतीही कॅन्डल वर ओपन झाली आणि खाली येऊन क्लोज झाली तर ती कोणत्या रंगाची असते? रेड. आणि एखादी कॅन्डल खाली ओपन झाली आणि वरती जाऊन क्लोज झाली तर ती कोणत्या रंगाची असते? ग्रीन रंगाची असते. ओके, सो हे खूप बेसिक आहे. जे कोणी एकदम न्यू आहेत त्यांच्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. भरपूर लोकांना माहीतच आहे हे सगळं. ओके, सो आपण आता कॅन्डल कशी फॉर्म होते हे बघितलं आहे. आता आपण बघूयात कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. सो सगळ्यात आधी आपण बघूया हॅमर. आपण बघूया. इथे ड्रॉ करते. सो हे बघा, सो हा काय झाला? हॅमर झाला. आपण याला काय म्हणू? हॅमर. पण हा हॅमर कधी कधी टॉपवरती पण फॉर्म होतो आणि बॉटमवरती पण फॉर्म होतो. आधी टॉप आणि बॉटम म्हणजे काय की समजा तुम्हाला त्याच्यासाठी ट्रेंड माहीत असलं पाहिजे. जसं की इथे जर डाऊन ट्रेंड चालू आहे म्हणजे वरून कॅन्डल्स फॉर्म होत येत आहेत आणि बॉटमवरती इथे कुठेतरी हा कॅन्डल फॉर्म झाला. कोणता? हॅमर. आणि लगेचच हॅमर फॉर्म झाला म्हणजे त्याच्यानंतर एंट्री करायची असं नाही आहे. त्याच्यासाठी कन्फर्मेशन लागतं. आता ह्याच्या नंतरची जी कॅन्डल आहे ती इथे ओपन होऊन वरती क्लोजिंग दिली पाहिजे. कोणत्या? ह्याच हॅमरच्या वरती. ओके, हा कुठे फॉर्म झाला पाहिजे? बॉटमवरती. आणि हे बघा, हॅमरच्या वरती कोणत्याही कॅन्डलने क्लोजिंग दिली तरच आपण ह्याच्यामध्ये एंट्री घ्यायची. ओके, तरच आपण ह्याच्यामध्ये एंट्री घ्यायची असते आणि ह्याच्यानंतर आपल्याला चांगला मूव बघायला मिळतो. सो हा काय आहे? हॅमर आहे. हा जर बॉटमवरती फॉर्म झाला तर हा काय, ह्याचं नाव काय राहणार आहे? हॅमर. पण हाच जर टॉपवरती फॉर्म झाला, आता टॉप म्हणजे कसं दाखवते. हे बघा, आता अप ट्रेंड चालू आहे. समजा खालून प्राईस वरती वरती जाती आहे आणि इथे येऊन हा हॅमर फॉर्म झाला. ओके, आणि ह्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे ती ह्याच्या खाली येऊन क्लोजिंग द्यायला पाहिजे. ओके, सो तुम्हाला एंट्री ही कुठे घ्यायची हेही कळलं पाहिजे. हे जे हॅमर आहे, हॅमरची जी क्लोजिंग आहे त्याच्याच खाली नेक्स्ट कॅन्डलची क्लोजिंग असायला पाहिजे. आणि ह्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ही जी कॅन्डल आहे हिचा कलर मॅटर करतो. ओके, सो आपण ही कॅन्डल कोणत्या कलरची असायला पाहिजे? जर हे टॉपवरती फॉर्म होत आहे तर हे असायला पाहिजे रेड कलरची कॅन्डल. ह्या प्रकारे स्ट्रक्चर जेव्हा फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो? ह्या कॅन्डलला काय म्हणतो आपण? हँगिंग मॅन म्हणतो. जेव्हा ही टॉपवर फॉर्म होते, जो हा हॅमर आहे हा टॉपवर फॉर्म झाला तर आपण त्याला काय म्हणतो? हँगिंग मॅन. आणि बॉटमवर जेव्हा हॅमर फॉर्म होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? हॅमर म्हणतो. कंडिशन काय असते? हे बघा, हॅमर, हँगिंग मॅन सगळ्याला येते हे माहिती आहे, पण तुम्हाला एंट्री कुठे घ्यायची ते कळायला पाहिजे.
ओके, एंट्री कुठे घ्यायची ते आपल्याला कळायला पाहिजे. आपण डायरेक्ट ह्याचंच हाय तोडला तरी कोणी कोणी घेतं. ओके, पण कधी कधी काय असतं, फॉल्स ब्रेकआउट होतात, कॅन्डल खाली येऊन क्लोज होते किंवा आपल्याला लॉस होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर काय करायचं की नेक्स्ट जी कॅन्डल आहे तिची क्लोजिंग ह्या हॅमरच्या वरती असायला पाहिजे. ओके, ह्याच्यावरती क्लोजिंग दिली कीच आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण इथे एंट्री घ्यायची आणि आपण चांगला इथे मूव बघायला आपल्याला मिळतो. आता हे काय झालं, हा हॅमर झाला. हा काय झाला, हँगिंग मॅन. टॉपवरती जेव्हा फॉर्म होतो तेव्हा काय असतो, हँगिंग मॅन. त्याच्यानंतरची कॅन्डल कलर मॅटर करत नाही. इथे ही रेडही असू शकते, इथे ही कॅन्डल रेडही असू शकते. ही जी हॅमर आहे ही रेडही असू शकते. त्याच्यानंतरची कॅन्डल ग्रीन असायला पाहिजे हॅमरमध्ये. आणि हँगिंग मॅनमध्ये काय, इथे पण कलर मॅटर करत नाही. हा ग्रीनही असू शकतो किंवा हा रेडही असू शकतो. पण त्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे, ओके, ही वाली कॅन्डल, हिचा कलर काय असायला पाहिजे, रेड असायला पाहिजे. क्लोजिंग याच्या खाली द्यायला पाहिजे. त्याच्यानंतरच्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री करायची आणि आपण खूप चांगला मूव डाऊन साईड बघू शकतो. ओके, सो ह्या प्रकारे ह्या 2 कॅन्डल्स आहेत. नाव लिहिते मी. ही काय आहे, हँगिंग मॅन, ओके, टॉपवरती फॉर्म होते. आणि हा काय आहे, हॅमर. हा कुठे फॉर्म होतो, बॉटमवरती. ओके, सो ह्या प्रकारे ह्या 2 कॅन्डल्स झाल्या आपल्या. मी तुम्हाला ह्याच्यावरती दाखवते सुद्धा. आपण एक्झाम्पल पण बघूयात. हे बघा, आता इथे तुम्हाला हॅमर दिसतो आहे, हॅमर दिसतो आहे तुम्हाला इथे, सुंदर असा दिसतो आहे. ह्याच्यावरती ह्या कॅन्डलनी क्लोजिंग केली बघा. आता ही ग्रीन कॅन्डल असायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा, हॅमरमध्ये काय कंडिशन होती की हॅमरच्या नंतर ग्रीन कॅन्डलनी वरती क्लोजिंग द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर आपण एंट्री घ्यायची असते. सो ग्रीन कॅन्डलनी क्लोजिंग केली, हे बघा, ग्रीन कॅन्डलनी क्लोजिंग केली आणि हा बघा खूप सुंदर असा केलेला आहे इथपर्यंत. ओके, सो ह्या प्रकारे आपण ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. आपण आणखी एखादा हॅमरचा एक्झाम्पल बघूया. हे बघा, इथे पण दिसत आहे तुम्हाला, सुंदर असा हॅमर आहे. ह्याच्यावरती आणि क्लोजिंग केलेली आहे आणि स्टॉक खूप छान वरती गेलेला आहे. ओके, अच्छा, आपण निफ्टी बघतो आहे, आपण स्टॉकमध्ये पण बघू शकतो. स्टॉकमध्ये पण आपण बघूयात. हे बघा, डाऊन ट्रेंड, त्याच्यानंतर इथे हॅमर बनला, हॅमर, त्याच्यानंतर वरती क्लोजिंग आणि बघा कुठे गेलेली आहे प्राइस, सुंदर गेलेली आहे. आपण स्टॉक पण बघूयात. आपण टायटन घेऊयात. स्टॉक्समध्ये बघूया. हे बघा, डाऊन ट्रेंड, इथे काय बनला, हॅमर, रेड कलरचा होता. ओके, रेड कलरचा, त्याच्यानंतर ग्रीन कलरच्या कॅन्डलची क्लोजिंग आणि बघा किती सुंदर हा वरती गेलेला आहे, खूप सुंदर गेलेला आहे. बघा, परत आपण बघूया. हे बघा, इथे रेड हॅमर आहे, कलर मॅटर करत नाही. त्याच्यानंतरची कॅन्डल ग्रीन असायला पाहिजे आणि ह्या हॅमरच्या वरती क्लोजिंग
आणि बघा किती सुंदर गेलेलं आहे. ओके, सो ह्या प्रकारे इथे पण आपण बघू शकता रेड कलरचा, त्याच्यानंतरची कॅन्डलची ग्रीन कॅन्डल आणि वरती क्लोजिंग, आणि बघा किती सुंदर मूव आलेला आहे तो. ओके, सो तुम्ही प्रॅक्टिस करा याच्यावरती, बॅक टेस्ट करा तुम्ही. ओके, सो ह्या प्रकारे आपण हॅमर आणखी आपण एक्झाम्पल बघू शकतो, पण आपल्याला आणखी कॅन्डलस्टिक बघायचे आहेत. म्हणून आता आपण परत दुसरं काय शिकलो आपण. दुसरी कॅन्डल कोणती होती आपली? हँगिंग मॅन होती. ओके, सो हँगिंग मॅनमध्ये काय कंडिशन होती आपली? हँगिंग मॅनमध्ये कंडिशन होती की ह्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ही ग्रीन किंवा रेड कलरचीही असू शकते, पण त्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे तिचा कलर काय असायला पाहिजे? रेड असायला पाहिजे. ओके, सो आपण बघूयात इथे त्याच्या खाली आपल्याला खूप सुंदर मूव बघायला मिळू शकतो. तर आपण निफ्टीमध्ये बघूया पहिले आहे का. हे बघा इथे दिसतो आहे हँगिंग मॅन, दिसतो आहे क्लिअर. दिसतो आहे तुम्हाला हा. त्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे तिचा कलर कोणता असायला पाहिजे? रेड. आणि क्लोजिंग कुठे? ह्या हॅमरच्या खाली आहे. ओके, सो बघा किती सुंदर खाली आलेला आहे, हा इथून आलेला आहे सुंदर. सो ह्या प्रकारे आपण बघूयात. हे बघा इथे पण हॅमर बनलेला आहे. त्याच्यानंतरची कॅन्डल ग्रीन होती पण क्लोजिंग याच्या खाली आहे, किंवा ही रेड कॅन्डलसुद्धा हिने पण खाली क्लोजिंग दिलेली आहे. ओके, असं चालतं. ओके, एक दोन कॅन्डल फक्त ह्या हॅमरच्या खाली क्लोजिंग पाहिजे, आणि रेड कॅन्डलनी क्लोजिंग केली, बघा किती सुंदर खाली आलेला आहे. अशा प्रकारे हे बघा इथे पण वीक थोडीशी छोटी मोठी असू शकते. इथे दिसत आहे याच्यानंतरची रेड कॅन्डल क्लोजिंग, आणि बघा सुंदर हा खाली आलेला आहे, आपण बघू शकता. सो आपण आता एखादा स्टॉक पण बघूया. टाटा स्टील बघूया आपण. वाव, हे बघा, सॉरी, हे बघा इथे हँगिंग मॅन दिसतो आहे. त्याच्यानंतरची कॅन्डल ग्रीन आहे, पण बघा नेक्स्ट कॅन्डलनी काय केलेलं आहे? याच्या खाली क्लोजिंग केलेली आहे. ही जी क्लोजिंग प्राईस आहे हिच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर हा बघा किती सुंदर स्टॉक खाली आलेला आहे, बघा, बघू शकता तुम्ही. ओके, सो ह्या प्रकारे आपण नेक्स्ट आणखी बघूयात. हे बघा इथे दिसतो आहे हँगिंग मॅन सुंदर असा. नेक्स्ट कॅन्डल रेड, खाली क्लोजिंग, आणि सुंदर एक दोन दिवस आलेला आहे, परत इथपर्यंत हा आलेला आहे. इथे पण दिसत आहे तुम्हाला, इथे पण सुंदर असा फॉर्म झालेला आहे. इथे क्लोजिंग दिली आणि नेक्स्ट कॅन्डल बघा किती सुंदर खाली आलेली आहे. सो ह्या प्रकारे तुम्ही ह्याला बॅक टेस्ट करा. सो ह्या दोन कॅन्डल झालेल्या आहेत आपल्या कोणत्या? हॅमर आणि हँगिंग मॅन. परत आपण बघूया इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार. आता ह्याची वीक कोणत्या साईडला मोठी असणार? वरच्या साईडला, कारण की हा इन्व्हर्टेड हॅमर आहे.
याची वीक 3 टाईम मोठी असते बॉडीपेक्षा. ओके. सो आणि खाली पण छोटी मोठी वीक असू शकते. ओके. ह्या प्रकारे आपण ह्याला बघूया. हा काय झाला, इन्व्हर्टेड हॅमर. ओके. सो आता हा जेव्हा बॉटमवर फॉर्म होतो तेव्हा त्याचं नाव काय असतं, इन्व्हर्टेड हॅमर आपण याला म्हणतो. ह्याच्यानंतरची कॅन्डल काय असायला पाहिजे, ग्रीन असायला पाहिजे. ओके. आणि शूटिंग स्टार आहे तो सेम असाच सेम इन्व्हर्टेड हॅमर, आणि टॉपवरती जेव्हा फॉर्म होतो अपट्रेंडमध्ये टॉपवरती जेव्हा फॉर्म होतो त्याच्यानंतरची कॅन्डल जी आहे ती रेड असायला पाहिजे. त्याच्याच खाली आपली एंट्री असते. सो तेव्हा ती काय बनते, शूटिंग स्टार. आपण बघूया. ओके. सो हा काय झाला आपला इन्व्हर्टेड हॅमर. आता हा जेव्हा कधी बॉटमवरती बनतो, आता वरून प्राईज येते आहे. ओके. वरून प्राईज येते आहे आणि हा बॉटमवर आली आणि इथे हा काहीतरी स्ट्रक्चर फॉर्म झालेला आहे असा. आणि ह्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे ती ग्रीन कलरची असायला पाहिजे. हे बघा, ह्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही, पण ह्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे तिचा कलर ग्रीन असायला पाहिजे आणि ह्याच्यावरती क्लोजिंग असायला पाहिजे. ओके. सो ह्याच्यानंतर जेव्हा नेक्स्ट कॅन्डल आपण डे कॅन्डल किंवा 5 मिनिट किंवा 15 मिनिटच्या कॅन्डलवर पण हे आपण बघू शकतो. ओके. नेक्स्ट कॅन्डल जेव्हा याच्या इथे फॉर्म होते आणि याच्यावरती जायला लागते, हिचा हाय तुटतो ह्या कॅन्डलचा, तेव्हा आपण एंट्री घ्यायची असते. आणि स्टॉप लॉस आपला कुठे असतो, याच्या खाली. स्टॉप लॉस कुठे असतो, ह्याच्या थोडंसं खाली असतो आपला स्टॉप लॉस. ओके. आणि ह्याच्यानंतर खूप सुंदर आपल्याला मूव बघायला मिळतो. ओके. आता ही कॅन्डल इन्व्हर्टेड हॅमर बॉटमवरती जेव्हा फॉर्म होते तेव्हा आपल्याला काय वरती अपसाईड बघायला मिळतो. फक्त नेक्स्ट कॅन्डल काय असायला पाहिजे, ग्रीन असायला पाहिजे आणि ह्याच्यावरती क्लोजिंग असायला पाहिजे. ओके. सो आता हिला नाव देऊया आपण. ही काय झाली, इन्व्हर्टेड हॅमर. ओके. सो आपण शूटिंग स्टार बघूया. शूटिंग स्टार काय सेम इन्व्हर्टेड हॅमर सारखाच असतो. फक्त हा कुठे फॉर्म होतो, हा होतो टॉपवरती. म्हणजे प्राईज वरून खालून वरती येत आहे. ओके. हा काय झाला, अप ट्रेंड. ओके. अप ट्रेंड झाला आणि इथे येऊन असा काहीतरी स्ट्रक्चर बनतो आहे. आणि नेक्स्ट कॅन्डल जी आहे ती ह्याच्या खाली क्लोजिंग असायला पाहिजे. ओके. पण हिचा कलर काय असायला पाहिजे, रेड असायला पाहिजे. सो आपण याच्यामध्ये रेड कलर फिल करूया ह्या प्रकारे. ह्याच्यानंतर काय, नेक्स्ट कॅन्डल मध्ये आपली एंट्री असणार. जेव्हा हिचा हिचा लो तुटेल तेव्हा आपली एंट्री, आणि डाऊन साईडसाठी आपण खूप सुंदर मूव बघू शकतो ह्याच्या खाली. ओके. सो हे काय झालं, कोणती कॅन्डल आहे, शूटिंग स्टार. ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस काय असणार, हे जे वीक आहे वीकच्या थोड्याशा वरती आपण SL लावायचा आणि एंट्री कुठे असणार, इथे आपली एंट्री असणार. ओके. सो ह्या प्रकारे आपण ह्याचे एक्झाम्पल्स पण बघूयात. सेम आहेत बघा, इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार सेम दिसतात. फक्त हा बॉटमवर फॉर्म होतो, त्याच्यानंतर
आपण बघितले की कधी एंट्री घ्यायची आहे आणि हा टॉपवर फॉर्म होतो. ह्याच्यानंतरची कॅन्डल रेड असायला पाहिजे आणि त्याच्या खाली आपली एंट्री असायला पाहिजे. ओके, SL मी सांगितलेलाच आहे. वीकच्या थोड्याशा वरती इथे टॉपवर फॉर्म झालं तर, आणि बॉटमवर असेल तर ही जी खालची वीक आहे हिच्या खाली, किंवा ह्या जर बॉडी असेल वीक नसेल तर ह्याच्याच थोड्याशा खाली आपण स्टॉप लॉस ठेवायचा आहे. हॅमरमध्ये पण आपण तसंच करायचं आहे, हँगिंग मॅनमध्ये पण सेम असंच करायचं आहे. ओके, ह्या प्रकारे आपण काय बघितले, इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार. तर आपण ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स बघूयात. इन्व्हर्टेड हॅमर कुठे फॉर्म झाला पाहिजे, बॉटमवरती. ओके, डाऊन ट्रेंडमध्ये खाली, आणि शूटिंग स्टार टॉपवरती फॉर्म झाला पाहिजे. हे बघा, इथे पण आपल्याला बघायला मिळतो, हा दिसतो आहे इन्व्हर्टेड हॅमर. ओके, त्याच्यानंतरची ही कॅन्डलला इग्नोर करायचं. नेक्स्ट कॅन्डल ग्रीन असायला पाहिजे वरती क्लोजिंग, आणि बघा किती सुंदर हा इथपर्यंत गेलेला आहे. 6.5% गेलेला आहे 5-6 दिवसातच. ओके, सो ह्या प्रकारे परत आपण बघूया इन्व्हर्टेड हॅमर. हे बघा, इथे सुंदर दिसतो आहे आपल्याला. इन्व्हर्टेड हॅमर. ओके, त्याच्यानंतरची कॅन्डल ग्रीन आणि क्लोजिंग ह्याच्यावरती, आणि हे बघा नेक्स्ट कॅन्डलमध्ये एंट्री. बघा किती सुंदर गेलेलं आहे इथपर्यंत. ह्या प्रकारे फक्त कंडिशन काय आहे बघा, इथे पण फॉर्म झालेला आहे, पण याच्यानंतरची कॅन्डल इथे ग्रीन आहे का, नाही. ओके, सो ह्या प्रकारे इथे पण आपण बघू शकता हॅमर, त्याच्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर, सॉरी, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग वरती, आणि बघा किती सुंदर हा गेलेला आहे इथूनच. हे बघा खूप सुंदर गेलेला आहे. सो ह्या प्रकारे आपण दुसरा स्टॉक बघूया एखादा. हे बघा, इथे इन्व्हर्टेड हॅमर, नेक्स्ट कॅन्डलची क्लोजिंग, आणि छान गेलेला आहे वरती. ओके, ह्या प्रकारे वाव, इथे बघा सुंदर इन्व्हर्टेड हॅमर, नेक्स्ट कॅन्डल ग्रीन, आणि हा नेक्स्ट डे पण छान गेलेला आहे. ओके, सो कंडिशन काय, बॉटमवरती फॉर्म झाला पाहिजे. वाव, हे बघा, हा रेड कलरचा आहे हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, आणि नेक्स्ट कॅन्डल ग्रीन वरती क्लोजिंग, आणि बघा सुंदर 3 दिवस हा वरती गेलेला आहे, सुंदर गेलेला आहे. ह्या प्रकारे आपण इन्व्हर्टेड हॅमर बघितला. परत आपण बघूया शूटिंग स्टार. शूटिंग स्टार काय सांगितलं होतं मी, सेम इन्व्हर्टेड हॅमरच, पण कुठे फॉर्म झाले पाहिजे, तो झाला पाहिजे टॉपवरती, आणि त्याच्यानंतरची कॅन्डल काय असायला पाहिजे, रेड. सो बघूया आपण. हे बघा, ह्या प्रकारे टॉपवरती, नाही, हा हॅमर आहे, इन्व्हर्टेड हॅमर बघायचं आपल्याला. हे इथे बघा, इथे पण
सुंदर झालेलं आहे इन्व्हर्टेड हॅमर. दुसरा स्टॉक बघूया आपण. हे बघा इथे टॉपवरती इन्व्हर्टेड हॅमर, त्याच्यानंतरची कॅन्डल काय आहे रेड, आणि त्याच्यानंतरचा मूव बघा किती सुंदर हा स्टॉक खाली आलेला आहे. ओके, ह्या प्रकारे. परत इथे पण आपल्याला बघायला मिळते इन्व्हर्टेड हॅमर हा, त्याच्यानंतरची रेड कॅन्डल खाली क्लोजिंग, किंवा ही पण म्हणू शकता आपण. आणि नंतर बघा किती सुंदर हा खाली आलेला आहे ते. ओके, सो ह्या प्रकारे. परत बघूया आपण एखादा एक्झाम्पल. हे बघा इथे दिसतो आहे इन्व्हर्टेड हॅमर, त्याच्यानंतर रेड कॅन्डलने खाली क्लोजिंग केली. हा स्टॉक बघा इथे यांनी एंट्री दिलीच नाही. ओके, एंट्री कधी बनणार जेव्हा याचा लो तुटणार तेव्हा. इथे याने एंट्री दिली आणि बघा स्टॉक किती सुंदर इथपर्यंत खाली आलेला आहे, किती सुंदर आलेला आहे तिथूनच. ओके, सो ह्या प्रकारे तुम्ही बॅक टेस्ट करा, प्रॅक्टिस करा खूप जास्त, आणि तुम्ही स्वतः शिकू शकता. ओके, ह्या प्रकारे. परत आहे स्पिनिंग टॉप बघूया आपण. बुलिश स्पिनिंग टॉप आणि बेरिश स्पिनिंग टॉप. ओके, सो बुलिश स्पिनिंग टॉप आणि बेरिश स्पिनिंग टॉप आपण इथेच ड्रॉ करूया. मी ऑलरेडी माझ्या स्टुडंट्सला शिकवलेलं आहे हे, म्हणून इथे ड्रॉ केलेलं आहे. सो बुलिश स्पिनिंग टॉप म्हणजे हे बघा हा भवऱ्यासारखा दिसतो आपल्याला. ह्याची वीक दोन्ही साईड खूप मोठी असते ह्या प्रकारे, आणि बॉडी छोटी असते, एकदम मधोमध ह्याची बॉडी असते. ह्या प्रकारे हा दिसतो. ओके, कलर कोणताही असू शकतो याचा. आपण सध्यासाठी ग्रेस घेऊया याच्यामध्ये कलर, म्हणजे ह्या प्रकारे. आता हा जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये फॉर्म होतो, म्हणजे प्राइस वरून खाली येत आहे आणि बॉटमवरती हा स्पिनिंग टॉप तयार झाला, आणि ह्याच्यानंतरची कॅन्डल काय असायला पाहिजे, ग्रीन असायला पाहिजे ह्या प्रकारे. ओके, ह्या प्रकारे. म्हणजे हा कुठे फॉर्म झाला,
बॉटमवरती. स्पिनिंग टॉप बॉटमवरती फॉर्म झाला. त्याच्यानंतरची कॅन्डल काय आहे, ग्रीन आहे. ह्याच्याच वरती आपली काय असायला पाहिजे, एंट्री असायला पाहिजे. एस एल कुठे असायला पाहिजे, ह्याच्या खाली. हा जो स्पिनिंग टॉप आहे याच्या खाली आपली काय असायला पाहिजे, एस एल असायला पाहिजे, सॉरी एस एल असायला पाहिजे. ओके, आणि एंट्री इथे. सो हा काय झाला, बॉटमवरती फॉर्म झाला, म्हणून काय आहे हा बुलिश स्पिनिंग टॉप. आता सेम कॅन्डल टॉपवरती फॉर्म झाली. सेम कॅन्डल टॉपवरती फॉर्म झाली. म्हणजे प्राईस जेव्हा खालून वरती जात होता आणि टॉपवरती येऊन अशी कॅन्डल बनली, त्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे ती काय असायला पाहिजे, रेड. काय असायला पाहिजे, रेड कॅन्डल असायला पाहिजे, ह्या प्रकारे. सो एंट्री काय राहणार आहे, जेव्हा ह्याचा लो तुटेल तेव्हा आपली एंट्री, आणि एस एल काय आहे, याचा हाय. ओके, किंवा याच्यावरती थोडीशी जागा ठेवून आपण एस एल ठेवू शकतो, आणि डाऊनसाईडसाठी आपण खूप सुंदर असा मूव बघायला मिळू शकतो आपल्याला. ओके, सो ह्याचं नाव काय आहे, बेरिश स्पिनिंग टॉप. कलर डझंट मॅटर, आपण इथे वेगळा कलर टाकूया, ग्रे कलर टाकूया. सो हा टॉपवरती फॉर्म झाला म्हणजे काय आहे, बेरिश स्पिनिंग टॉप, आणि बॉटमवरती फॉर्म झाला तर काय आहे, बुलिश स्पिनिंग टॉप. आपण नाव देऊया याला. हा काय झाला, बेरिश स्पिनिंग टॉप. हा कुठे फॉर्म व्हायला पाहिजे, हा टॉपवरती फॉर्म झाला पाहिजे, आणि हा बॉटमवरती. ह्याच्यामध्ये लक्ष ठेवण्यासाठी हे बघा, कॅन्डल्स सगळ्यांना ओळखता येतात, हा स्पिनिंग टॉप आहे, पण तुम्हाला एंट्री कुठे घ्यायची आहे ते कळायला पाहिजे. ओके, एंट्री कुठे असायला पाहिजे, हा जो टॉप बनलेला आहे त्याची जी नेक्स्ट कॅन्डल आहे ती ग्रीन असायला पाहिजे. तिचा जेव्हा हाय तुटतो तेव्हा आपण इथे एंट्री घेतो, आणि खूप सुंदर आपण ह्याच्यामध्ये मूव बघायला, आपल्याला खूप सुंदर असा मूव बघायला मिळेल याच्यावरती. ओके, आणि जेव्हा टॉपवर फॉर्म होतो हा टॉप, बेरिश स्पिनिंग टॉप, त्याच्यानंतरची कॅन्डल काय असायला पाहिजे, रेड, आणि जेव्हा ह्या कॅन्डलचा लो तुटेल तेव्हाच आपली एंट्री असायला पाहिजे, आणि एस एल कुठे असणार आहे, ह्याच्यावरती. ओके, आणि ह्याचा एस एल कुठे असेल, ह्याच्या खाली. ह्या प्रकारे आपण बेरिश स्पिनिंग टॉप ओके बघितलेला आहे. सो आपण ह्याचे एक्झाम्पल्स बघूयात. हे बघा इथे आपण बघू शकता, हा काय आहे, स्पिनिंग टॉप आहे, आणि हा काय आहे, बेरिश स्पिनिंग टॉप आहे. कलर मॅटर करत नाही. इथे हा रेड कलरचा आहे, हा ग्रीनही कलरचा असू शकतो. फक्त कंडिशन काय आहे, नेक्स्ट कॅन्डल रेड असायला पाहिजे आणि याच्या खाली क्लोजिंग असायला पाहिजे. हे बघा, ह्याच्या खाली, ह्या क्लोजिंग प्राईसच्या खाली क्लोजिंग दिली, आणि बघा इथून सुंदर हा खाली आलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा काय आहे, बेरिश स्पिनिंग टॉप. आपण परत एक दोन एक्झाम्पल्स बघूयात. वाव, हे बघा इथे तुम्ही बघू शकता, बेरिश स्पिनिंग टॉप. नेक्स्ट कॅन्डल बघा, मस्त याच्या खाली पण खूप मोठी कॅन्डल बनलेली आहे, तर अवॉइड करायचं आहे नेक्स्ट डे. तरीही हा खाली आलेला आहे, पण बघा किती सुंदर दिसतो आहे.
पॉवरफुल कॅन्डल आहे. बघा किती सुंदर हा खाली आलेला आहे इथपर्यंत. आपण आणखी बघूया. हे बघा इथे पण दिसतं आहे आपल्याला. इथे बघू शकता रेड कलरचा दिसतो आहे. नेक्स्ट कॅन्डल ग्रीन आहे, पण हे बघा त्याची नेक्स्ट कॅन्डल ह्याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. आणि जेव्हा हिचा लो तुटेल तेव्हा आपल्याला एंट्री घ्यायची आहे. आणि बघा सुंदर हा खाली आलेला आहे. ह्या प्रकारे आपण बघू शकतो. इथे पण दिसत आहे बघा. हा काय आहे, टॉपवरती फॉर्म झालेला आहे. ह्याची नेक्स्ट कॅन्डल काय आहे बघा, रेड खाली क्लोजिंग आहे. इथे एंट्री घ्यायची. नंतर हा इथपर्यंत एस एलपर्यंत गेलाही होता, पण एस एल कधीही आपण जिथे आपण म्हणजे स्पिनिंग टॉप किंवा हॅमर जो शॅडो असते ना, एकदम शॅडोवरती नाही ठेवायचं, थोडंसं वरती. आता हा शॅडो, ही जी लाईन ओढलेली आहे मी, ही शॅडोपासून आहे. तर आपला एस एल कुठे असायला पाहिजे, थोडासा वरती असायला पाहिजे. थोडासा बफर ठेवायचा आहे आणि आपला एस एल असणार आहे हा. तिथपर्यंत गेला का प्राईस वरती नाही. आपला एस एल हिट न करता हा आपला एस एल असायला पाहिजे. ओके. आणि बघा सुंदर हा एवढ्या खाली तर आलेला आहे. परत वरती जाऊन हा बघा किती सुंदर खाली आलेला आहे इथून. ओके. सो हा आपला काय झाला, बेरिश स्पिनिंग टॉप. परत आपण बुलिश स्पिनिंग टॉप पण बघूयात. वाव, हे बघा हा दिसतो आहे स्पिनिंग टॉप. वरती वीक आहे मोठी, खाली वीक आहे, मध्ये बॉडी आहे छोटीशी. आणि त्याच्यानंतरची कॅन्डल ग्रीन क्लोजिंग आहे ह्याच्यावरती. आणि बघा थोडंसं खालीही आला, पण किती सुंदर हा गेलेला आहे. त्याच्याच नंतर खूप सुंदर गेलेला आहे. ओके. आणि एस एल काय असणार आहे, ही जी वीक आहे ह्या वीकच्या थोड्याशा खाली. ओके. हा बॉटमवरती तयार झाला म्हणून याचं नाव काय आहे, बुलिश स्पिनिंग टॉप. आणि टॉपवरती फॉर्म झाला तर काय आहे, बेरिश स्पिनिंग टॉप. सो ह्या प्रकारे आपण परत एखादा बुलिश स्पिनिंग टॉप बघूया. हे बघा इथे पण आपण बघू शकतो एक स्पिनिंग टॉप आहे छोटासा. त्याच्यानंतरची ग्रीन कॅन्डल आणि सुंदर वरती गेलेला आहे. ओके. हे बघा इथे सुद्धा तुम्ही बघू शकता स्पिनिंग टॉप. ओके. हा बॉटमवरती झाला. नेक्स्ट कॅन्डल ग्रीन आणि याच्या वरती बघा सुंदर हा गेलेला आहे. सो ह्या प्रकारे आपण स्पिनिंग टॉप बघितलेले आहेत. परत आहे मारुबुजू. आता मारुबुजू आपण इथेच बघूया. मारुबुजू कॅन्डल अशी मोठी कॅन्डल असते. हिला कधी कधी वीक नसते, आणि असली तरी ही एकदम छोटीशी वीक असते हिला. ह्या प्रकारे आता ही काय झाली, बुलिश मारुबुजू झाली. ही काय झाली, बुलिश मारुबुजू. आता ही जेव्हा बॉटमवर फॉर्म होते, म्हणजे एखादी प्राइस वरून खाली आली आणि बॉटमवरती अशी कॅन्डल फॉर्म झाली, त्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे कोणतीही असो, छोटी मोठी कोणतीही, फक्त वरती क्लोजिंग असायला पाहिजे.
आणि नेक्स्ट कॅन्डलनी ह्या मारुबुजूच्या वरती क्लोजिंग दिली, ह्याच्याच वरती आपली काय असायला पाहिजे एंट्री, आणि एस एल कुठे असायला पाहिजे मारुबुजूच्या जो लो आहे त्याच्या खाली आपला एस एल असणार आहे, आणि एंट्री कुठे असणार आहे इथे आपली एंट्री असणार आहे. सो हा काय झाला बुलिश मारुबुजू. आता आपण बघूया बेरिश मारुबुजू. सो बेरिश मारुबुजू कसा असतो, बॉडी एकदम मोठी असते आणि वीक एकदम छोटी असते. आणि ही कुठे फॉर्म झाली पाहिजे टॉपवरती, पण कलर ह्याच्यामध्ये मॅटर करते. ही टॉपवरती फॉर्म झाली तर ही काय रेड कॅन्डल असायला पाहिजे. ओके, रेड कॅन्डल असायला पाहिजे. आणि ह्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे कोणतीही असो छोटी मोठी हॅमर वगैरे, पण क्लोजिंग कुठे असायला पाहिजे ह्याच कॅन्डलच्या खाली क्लोजिंग असायला पाहिजे. ओके, ही कुठे फॉर्म झाली पाहिजे टॉपवरती, म्हणजे अपट्रेंड चालू आहे, अपट्रेंड चालू आहे आणि टॉपवरती मारुबुजू तयार झाली आणि त्याच्यानंतरची कॅन्डलनी त्याच्या खाली क्लोजिंग केली तर आपण इथे एंट्री घ्यायची. आणि एस एल कुठे असणार आहे, ही जी मारुबुजू आहे तिचा हाय जो आहे त्याच्या थोड्याशा वरती आपण एस एल लावायचा आहे. एंट्री आपली इथे असणार आहे आणि खूप सुंदर आपण मूव इथे बघू शकतो. ओके, सो ही काय झाली बिअरिश मारुबुजू. ओके, सो ह्या प्रकारे आपण एक्झाम्पल्स बघूयात. निफ्टीमध्येच बघूया. हे बघा, इथून स्टॉक आपली निफ्टी वरती आली, टॉपवरती आली आणि बघा इथे रेड मारुबुजू दिसती आहे आपल्याला बेरिश. नेक्स्ट कॅन्डल काय आहे ग्रीन आहे. क्लोजिंग कुठे आहे याच्याच खाली. हो, ओके, याचा जेव्हा लो तुटतो तेव्हा आपल्याला चांगला ट्रेड मिळतो असं सांगितलं आहे. हे बघा किती सुंदर हा इथपर्यंत खाली आलेली आहे, निफ्टी इथपर्यंत आलेली आहे. ओके, ह्या प्रकारे आपण मारुबुजू कॅन्डल बघू शकतो. फक्त टॉपवर फॉर्म झाली तर रेड कलरची असायला पाहिजे, बॉटमवरती फॉर्म झाली तर ती ग्रीन कलरची असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कलर मॅटर करते. ओके, सो आपण इथे पण बघू शकता. इथे आपण बघू शकता इथे काय आहे ग्रीन मारुबुजू आहे. वीक थोडीशी मोठी आहे, चालेल. ओके, थोडंफार चालतं वीकमध्ये. ग्रीन कलरची आहे. नेक्स्ट कॅन्डल बघा वरती क्लोजिंग आहे आणि सुंदर ही 4-5 दिवस वरती गेलेली आहे. ओके, रेड ग्रीन करत गेलेली आहे, पण बघा इथपर्यंत ही गेलेली आहे. आता सेम बघा ही वरती आली, इथे एक रेड कॅन्डल फॉर्म केली मारुबुजू. त्याच्यानंतरची कॅन्डलनी खाली क्लोजिंग केली, जेव्हा हिचा लो तुटला आणि बघा सुंदर ही खाली आलेली आहे निफ्टी. इथे पण तुम्ही बघू शकता मारुबुजू. त्याच्यानंतरची कॅन्डल बघा हिचा लो तुटून इथे क्लोज केला आणि नेक्स्ट बघा किती सुंदर हा खाली आलेला आहे. सो ह्या प्रकारे आपण बघू शकतो. आता इथे बघा इथे ग्रीन मारुबुजू तयार झाली, त्याच्यानंतर वरती क्लोजिंग केली आणि सुंदर हा इथपर्यंत गेलेला होता. सो आपण स्टॉक्समध्ये पण बघू शकतो. हे बघा इथे खाली आला आणि बॉटमवरती इथे काय झाला ग्रीन कॅन्डल तयार झाली, ह्याच्यावरती नेक्स्ट कॅन्डलने क्लोजिंग केली, सुंदर हा वरती गेलेला आहे. इथे बघू शकता खाली आला परत वरती गेला, टॉपवरती रेड कॅन्डल फॉर्म झाली, हिचा लो तुटला, नेक्स्ट कॅन्डलनी खाली क्लोजिंग केली, हिचा लो तुटला, तेव्हा सुंदर हा खाली आलेला आहे. सो ह्या प्रकारे आपण बघू शकतो. हे बघा इथे पण बेरिश मारुबुजू आणि छान खाली आलेला आहे.
बुलिश मारुबुजू आणि सुंदर वरती गेलेला आहे. ओके, इथे बघा ग्रीन मारुबुजू आणि सुंदर ही गेलेली आहे. इथे पण बघू शकता तुम्ही सुंदर हा खाली आलेला आहे. या प्रकारे आपण मारुबुजू बघू शकतो. हे बघा ग्रीन मारुबुजू सुंदर हा वरती गेलेला आहे. ओके, सो ह्या प्रकारे रेड मारुबुजू बिरिश मारुबुजू सॉरी, इथे एसेल एंट्री आणि बघा सुंदर खाली. हे बघा बिरिश मारुबुजू, इथे एंट्री, एसेल इथे आणि सुंदर खाली. ओके, सो ह्या प्रकारे आपण मारुबुजू बघू शकतो. आता नेक्स्ट कॅन्डल आहे डोजी. सो डोजी तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. डोजी कॅन्डल कशी असते मी दाखवते तुम्हाला. हे बघा, म्हणजे ओपन आणि क्लोज प्राईस जो आहे तो ऑलमोस्ट सेम किंवा थोडासा काहीतरी पॉईंटचा फरक असतो बॉडीमध्ये. अशा प्रकारे, आणि वीक खूप मोठी असते. ह्या प्रकारे. ओके, वीक थोडीशी छोटी मोठी असू शकते खालीवर. ओके, सो ह्या प्रकारे आपण डोजी कॅन्डल बघू शकतो. फक्त कंडिशन एवढीच आहे की जेव्हा कधी आपण याला रिमूव्ह करूया. ह्या प्रकारे. ओके, एकदम ही हिची क्लोजिंग प्राईस आणि ओपन प्राईस ही सेम असते, जवळपास सेम असते. ओके, आपण हिला डोजी म्हणू शकतो. सो आता ही जर बॉटमवर फॉर्म झाली म्हणजे एखादा स्टॉक किंवा एखादी प्राईस जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये असते आणि बॉटमवरती अशी काहीतरी कॅन्डल फॉर्म झाली आणि त्याच्यानंतरची कॅन्डल ग्रीन असायला पाहिजे. त्याच्यानंतरची कॅन्डल काय असायला पाहिजे? ग्रीन असायला पाहिजे. ह्या प्रकारे. आणि ह्याच्यानंतरच आपली एंट्री. ओके, आणि एस एल कुठे असणार आहे? इथे. ही कुठे फॉर्म झाली पाहिजे? खाली. ओके, नाही, बॉटमवरती जेव्हा फॉर्म होते तेव्हा आपण वरच्या साईडसाठी बघू शकतो. आणि जेव्हा ही टॉपवर फॉर्म झाली, जेव्हा आता अप ट्रेंडमध्ये प्राईस चालू आहे आणि वरती टॉपवर येऊन डोजी बनवला. त्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे ती ह्याच्या खाली येऊन क्लोज झाली. आणि हिचा कलर काय आहे? रेड आहे. ओके, हिचा कलर काय असणार आहे? रेड. आणि फॉर्म कुठे झाली? ही टॉपवरती. डोजी कुठे फॉर्म झाली? टॉपवरती. नेक्स्ट कॅन्डल रेड. इथे काय असणार आहे? आपली एंट्री. जेव्हा हिचा लो तुटेल तेव्हा एंट्री. आणि एस एल कुठे असणार आहे? इथे आपला एस एल असणार आहे. सो ह्या प्रकारे ही काय झाली? आपली डोजी. सो ह्या प्रकारे आपण कॅन्डल्स बघितलेले आहेत. जेवढे इम्पॉर्टंट कॅन्डल आहेत त्या सगळ्या आपण ह्या बघितलेल्या आहेत. अच्छा, डोजीचे एक्झाम्पल्स बाकी आहेत ते आपण बघूयात. हे बघा, हे बघा, इथे बघू शकता तुम्ही ही रेड छोटीशी. ओपन आणि क्लोज प्राईस काय आहे? सेम आहे ही. नेक्स्ट कॅन्डल काय आहे? ग्रीन. आता ही बॉटमवर फॉर्म झाली आहे. नेक्स्ट कॅन्डल याची ग्रीन आहे, वरती क्लोजिंग आहे. एंट्री इथे काय? इथे असणार आहे. एस एल कुठे असणार आहे? याच्या थोड्याशा खाली. ओके, आणि बघा सुंदर हा कुठपर्यंत गेलेला आहे. ओके, ह्या प्रकारे हा डोजी आपण बघू शकतो. परत आपण बघूयात. हे बघा, इथे पण फॉर्म झालेला आहे डोजी.
ह्याच्यानंतर वरती क्लोजिंग आणि सुंदर हा गेलेला आहे. ओके, हे बघा डोजी, त्याच्यानंतर खाली क्लोजिंग आणि सुंदर खाली आलेला आहे इथून. हे बघा इथे पण दिसतो आहे. त्याच्यानंतरची भलेही कॅन्डल रेड आहे, नेक्स्ट कॅन्डल बघा वरती क्लोजिंग दिलेली आहे आणि बघा किती सुंदर हा इथून गेलेला आहे. बॉटमवरती जर फॉर्म झाला डोजी तर त्याची नेक्स्ट कॅन्डल ग्रीन असायला पाहिजे, वरती प्राईसची क्लोजिंग असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण एंट्री घ्यायची आणि जेव्हा टॉपवरती फॉर्म होतो तेव्हा त्याच्यानंतर डोजीच्या नंतरची कॅन्डल काय असायला पाहिजे, रेड असायला पाहिजे आणि क्लोजिंग कुठे असायला पाहिजे, खाली असायला पाहिजे. हे बघा इथे टॉपवरती दिसत आहे डोजी आपल्याला, त्याच्यानंतरची कॅन्डल काय रेड आहे, खाली क्लोजिंग. जेव्हा हिचा लो तुटेल तेव्हा आपण एंट्री घ्यायची आणि सुंदर खाली. वाव, इथे खूप सुंदर दिसतो आहे बघा. हे बघा डोजी, त्याच्यानंतरची रेड कॅन्डल, इथे एंट्री SL इथे आणि बघा सुंदर हा आलेला आहे खाली. सो ह्या प्रकारे हे बघा इथे दिसतो आहे रेड कलरचा आहे, पण बॉटम वरून प्राइस खाली आला, बॉटमवरती डोजी तयार झाला. त्याच्यानंतरची कॅन्डल काय आहे, ग्रीन आहे, वरती क्लोजिंग आहे आणि सुंदर गेलेला आहे, खाली आलेला आहे परत, पण सुंदर हा गेलेला आहे. SL कुठे असणार आहे, याच्या खाली. इथपर्यंत आला का, हा नाही. सो बघा किती सुंदर हा गेलेला आहे. सो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आपला. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. खूप छोट्या छोट्या गोष्टी. आता ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, हे जे कॅन्डल्स आहेत हे 5 मिनिटवर पण आपण वर्क करतात, आपण बघू शकतो. 15 मिनिटवर पण आपण बघू शकतो आणि 1 आवरवर पण, डे कॅन्डलवर पण, वीकली, मंथली, सगळ्या टाईम फ्रेमवरती आपण याला बघू शकतो. सो तुम्ही बघा, स्टडी करा, ऑब्झर्व करा आणि बॅक टेस्ट करा आणि यूज करा. ओके, सो ह्या प्रकारे आपल्या सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न इथे झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबरसोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.